वाढत्या महागाईत संकेश्वरीचा झटका, भाकरीबरोबर सुद्धा होणार चटणीही महाग. नमस्कार, लोकल फूडमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज गडिंग्लजचा बाजार रविवार. तर मित्रांनो, आता उन्हाळा चालू झाला आहे आणि सगळ्यांच्या घरी लगबग चालू आहे, ती म्हणजे तिखट मिरचींची किंवा चटणी करण्याची. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की गडिंग्लजच्या आज मिरची बाजारामध्ये किती गर्दी झालेली आहे. तर मित्रांनो, सध्या मिरचीचा रेट काय चालू आहोत आपण बघणारच आहोत. आणि कालची ब्रेकिंग न्यूज होती की संकेश्वरी मिरची म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकदम तिखट आणि कडक अशी ओळखली जाणारी मिरची म्हणजे संकेश्वरी मिरचीचा रेट वाढलेला आहे. तर आपण मित्रांनो आज सगळ्या प्रकारच्या मिरचीचा रेट बघणार आहोत. तर मित्रांनो, बघू शकता की तुम्ही आज या मिरची बाजारामध्ये किती गर्दी झालेली आहे. तर मॅडम किती मिरची आहे? कोणती मिरची आहे? गाडगे काय रेट आहे? 500 550. तर मित्रांनो, बघू शकता की आपल्याकडे आज बेडगी मिरचीचा रेट 500 रुपये चालू आहे. तर चला बघूया की मित्रांनो, गडिंग्लजच्या बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारची मिरची आहे आणि काय रेट चालू आहेत. तर मिरची घेण्यासाठी मित्रांनो खूप अशी गर्दी झालेली आहे आणि बघणार आहोत की कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या आलेल्या आहेत आणि काय रेट चालू आहेत. काका नमस्कार. नमस्ते. तिथे काय रेट चालू आहेत मिरची? तिकडमध्ये घेतला की 250 पासून 350 पर्यंत. 250 पासून 450 आहे. आणि संकेश्वरी मिरचीचा संकेश्वरी काय 1500 ते 2500 पर्यंत म्हणजे रेट वाढलेला आहे का? वाढलेला आहे. आज तुमच्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या मिळतात? गाडगी आहे, काश्मीरी आहे, लवंगी आहे, गरुड आहे, जवारी आहे. हे काही गाडगी आहे. ही बेडगी मिरची काय? हा काश्मीरी आहे. हा हे घेतला लवंगी आहे. लवंगी. हे घेतला गरुड आहे. तर रेट पण सांगा म्हणजे लोकांना समजले की रेट काय आहेत. हे घेतला 300 रुपये. 300 रुपये. हे घेतला 250 रुपये. 250 रुपये. हे 300 रुपये. 300 रुपये. 750 रुपये. हा कोणते 750? काश्मीरी काश्मीरी 750. गाडगी 350 रुपये. हा ही गाडी घेतला 500 रुपये. हा ही गाडी घेतला 700 रुपये. हा जवारी घेतला तर 700 रुपये. 700 रुपये. धन्यवाद. तर चला मित्रांनो, म्हणजे की आज गडिंग्लजच्या बाजारमध्ये तुफान गर्दी झालेली आहे, ते फक्त मिरची घेण्यासाठी. उन्हाळ्याची सुट्टी पडलेली आहे, उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. तर प्रत्येकाच्या घरात मित्रांनो लगबग चालू आहे की पावसाळ्यासाठी लागणारी किंवा वर्षभर लागणारी तिखट तयार करून ठेवण्यासाठी. तर बघू शकता की कशा प्रकारे गर्दी झालेली आहे ते मित्रांनो मिरची घेण्यासाठी. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या गडिंग्लजच्या बाजारामध्ये येतात. बेडगी मिरची येते, संकेश्वरी मिरची येते, अशा बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी आहेत. नमस्ते दादा, बोला. कोणती मिरची आणली मार्केटमध्ये? बेडगी आहे, तिखट आहे. तर बेडगी काय रेट चालू आहे? 400. 400 रुपये. तर मित्रांनो 500 ते 400 या प्रकारचा रेट आज बाजारामध्ये तुम्हाला बेडगी मिरचीचा बघायला मिळणार आहे. आणि जी कालची बेकिंग होती ती संकेश्वरी मिरची याचा रेट वाढलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत की गडिंग्लजच्या बाजारामध्ये की संकेश्वरी मिरची काय रेटने मिळणार आहे मित्रांनो. कुठून आलाय? निप्पाणी. निप्पाणी. कोणती मिरची घेऊन आलाय? हा, गाडगी आहे, जवारी. तुझ्या संकेश्वरी मिरची आहे काय? हा, संकेश्वरी नाही, गोल्डन जवारी नाही काय? नाही. तर संकेश्वरी मिरचीचा रेट वाढलेला आहे आणि सध्या बाजारमध्ये सुद्धा संकेश्वरी मिरची मित्रांनो मिळणं झाली आहे. तर कालची ब्रेकिंग न्यूज जी मित्रांनो खरी होती. तर खरंच संकेश्वरी मिरचीचा रेट आता वाढलेला आहे आणि याचा फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे आणि भरपूर प्रकारचा रेट मिळत आहे. पण ग्राहकांना मित्रांनो जास्तीत जास्त पैसे देऊन मिरची खरेदी करावी लागत आहे. नमस्कार दादा, कोणतं गाव म्हटलं? निप्पाणी. निप्पाणी. कोणती मिरची घेऊन आलाय? जवारी आहे, बेडगी आहे, काश्मीरी आहे. क्या रेट आहे? बेडगी 450 रुपये रेट झाला.
तर मित्रांनो बघू शकता की थोड्याफार फरकाने इथे मिरची बेडगीचा विक्री चालू आहे. तर 500 ते 450 या रेट प्रमाणे चालू आहे. तर नमस्कार मावशी, गाव कोणतं? हरगापूर गड गडिंगलज. किती मच्छी झाला? गडिंगला ना हरगापूर गड हारगापूर गड हा. कोणती मच्छी झाला? बेडगी ज्वारी बेडगी. आणि लवंगी बेडगी रेट आहे 450 आहे. आणि जवारी ज्वारी 280 आहे. 280. तर धन्यवाद. तर चला मित्रांनो बघूया की गडिंगलजचा बाजार कुठपर्यंत आणि भरला आहे. तर मित्रांनो आज खूप गर्दी झालेली आहे, कारण सध्या प्रत्येकाच्या घरामध्ये तिखट तयार करण्यासाठी मिरची खरेदी करावी लागते. आणि दरवर्षी मित्रांनो इथे उन्हाळ्यामध्ये फुल असा बाजार भरतो, तो पण मिरचीचा, आणि वेगवेगळ्या प्रकारची मित्रांनो इथे मिरची तुम्हाला बघायला मिळते. तर बघू शकता मित्रांनो इथे कशा प्रकारे मिरचीचा व्यवहार चालू आहे. आणि तर या स्टॉलवरती बघूया की कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या आलेल्या आहेत आणि या मावशी कुठून आलेल्या आहेत की गडिंगलजच्या बाजारमध्ये मिरची विकण्यासाठी. मावशी कुठून आलाय? बहिरेवाडी कोणती मिरची झालाय? गरुडा संकेश्वर गरुडा संकेश्वर गरुडा. तर मित्रांनो बघू शकता की कालची ब्रेकिंग न्यूज होती की संकेश्वर मिरची वाढलेली आहे. आणि काय रेट सध्या चालू आहे या मावशीकडे आपण बघूया की संकेश्वर मिरचीचा. तर मावशी काय रेट आहे? 300 280 300 280. ही प्युअर संकेश्वर मिरची आहे. प्युअर संकेश्वर मिरची आहे, गरुडा संकेश्वर मिरची. तर संकेश्वर मित्रांनो संकेश्वर मिरची नाही तर गरुडा टाईपची मिरची आहे, कारण संकेश्वर मिरचीचा रेट हा वाढलेला आहे. 1000 ते 1500 रुपये या रेटने मित्रांनो मिरची ती मिळत आहे. मामा गाव कोणतं? कोणती मिरची आहे? तिखट मिरची जवारी काय रेट चालू आहे? 300 320. तर मित्रांनो जवारी मिरचीचा रेट चालू आहे 300 ते 350 प्रमाणे. तर अशा प्रकारे गडिंगलजचा मिरची बाजार भरलेला आहे. तर ह्या गडिंगलजच्या कोपऱ्यामध्ये मित्रांनो खूप काही अशी गर्दी झालेली आहे आणि इथे भरपूर प्रकारच्या मिरच्या सुद्धा अशा मिळत आहेत. आणि तुम्ही बघू शकता की महिला वर्ग मिरची खरेदी करण्यासाठी गडबड करत आहेत, कारण सध्या आता पावसाळा पण सुरू होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मित्रांनो तिखट करण्याची गडबड चालू आहे. मावशी मिरची खरेदी केला काय? मिरची खरेदी केला काय? हा केला. कोणती घेतला मिरची? काय रेटने घेतला? 240 आहे. हा 240. तर मित्रांनो मिरची सोबत लागणारा मसाला सुद्धा या गडिंगलजच्या बाजारामध्ये विक्री चालू आहे. आणि असा भव्य असा मित्रांनो गडिंगलजचा मिरची बाजार आज भरलेला आहे. तर मित्रांनो असेच अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. किती घ्यायचे? 3800. मामा गाव कोणतं? अक्का अच्छा कोणती मिरची झाला? काश्मीरी आहे, काश्मीरी 2 नंबर आहे, जवारी आहे, काश्मीरी गरुडा बेडगे आहे. रेट काय काश्मीरचा? काश्मीरी 750 रुपये. गरुडा बेडगी गरुडा बेडगी 280 रुपये. चांगली 1 नंबर. चांगली. संकेश्वर मिरची नाही का? शंकेश्वरी मिरची आता संपली, ते सीझन संपला. तर मित्रांनो बघू शकता की कालच्या ब्रेकिंग न्यूज नुसार संकेश्वर मिरची आता मार्केटला आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. तर मित्रांनो मिळणे सुद्धा आता कठीण झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो गडिंगलज मध्ये मिरची बाजार भरतो आणि सध्या रेट चालू आहेत जवारी मिरची 350 ते 400 याप्रमाणे आहे. आणि मित्रांनो गरुडा संकेश्वर मिरची 200 ते 400 रुपये याप्रमाणे आहे. तर बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आणि क्वालिटीनुसार तुम्हाला रेट बघायला मिळतात. तर संकेश्वर मिरची बाजारामधून आउट स्टॉक आहे.
तर मित्रांनो तिखट आणि महाराष्ट्रामध्ये जास्त वेळ टिकणारी अशी मिरची मित्रांनो सध्या आता मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. कारण मित्रांनो यावेळी अवकाळी पावसामुळे मित्रांनो मिरची ती शेतामध्ये टिकली नाही आहे. त्यामुळे मित्रांनो ती मार्केटमध्ये सुद्धा आता आउट ऑफ स्टॉक झालेली आहे. आणि जर भेटली तर तुम्हाला जास्त भाव देऊन ती मित्रांनो ती मिरची खरेदी करावी लागणार आहे. तर मित्रांनो मिरचीमध्ये लागणारा मसाला सुद्धा घेण्यासाठी इथे खूप मोठे मोठे स्टॉक लागलेले आहेत आणि आता मसाल्यांचे काय रेट आहेत हे सुद्धा आम्ही थोडक्यात बघणार आहोत.